राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. राष्ट्राय स्वाहामध्ये मी शरद बोंक्षे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सध्या नरेंद्र मोदी सर्वात जास्त कालखंड पंतप्रधान राहिले त्याबद्दल आधी सर्वात त्यांचं अभिनंदन. आणि मग आता सगळीकडे चर्चा चालू आहे की काँग्रेसवाले म्हणतात की नुसतंच दिवस जास्त असले म्हणून काही होत नाही, कर्तृत्व फार मोठं असावं लागतं. आणि ते नेहरूंचं कर्तृत्व हे इतकं अवाढव्य मोठं होतं की त्याच्यासमोर मोदी एकदम खुजे आहेत म्हणून जसं एक मोठा नेहरूंचा फोटो आणि त्याचे छोटेसे मोदींचा फोटो असाही सोशल मीडियावर प्रकाशित झाला. तर आपण थोडंसं गंमत म्हणून काँग्रेसनी या देशामध्ये काय केलं, त्यांचं महान जे कर्तृत्व आहे. कारण बघा, पहिली 17 वर्ष जवाहरलाल नेहरू, मग पुढचे काही वर्ष इंदिरा गांधी, मग राजीव गांधी, मग सोनिया गांधींच्या अंडर ते सांगतील उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं, असे मनमोहन सिंगांचं 10 वर्षाचं सरकार. म्हणजे 17 आणि 10 27 आणि 5 32 आणि 10 42. ॲक्च्युली गांधी परिवार सत्तेत पंतप्रधान असलेली 42 वर्ष आणि मग बाकीची काँग्रेसच्या आधारावर उभी राहिलेली बाकीची अशी. तर ह्यांचं महान कार्य, महान कर्तृत्व आपण जरा बघूया. सर्व जातीच्या आणि हिंदू विरोधी काँग्रेसची विशेष कामगिरी आपण बघूया. कोण म्हणतं काँग्रेसनं 65 वर्षामध्ये सनातन हिंदूंबद्दल काही केलं नाही? खूप काम केलं आहे, पण फक्त मुस्लिम बांधवांसाठी. पाकिस्तान बनवला मुस्लिमांसाठी, बांगलादेश निर्माण झालं फक्त मुस्लिमांसाठी, काश्मीरमध्ये 370 लागू फक्त मुस्लिमांसाठी, अल्पसंख्याक विधेयक तयार केलं फक्त मुस्लिमांसाठी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड बनवला फक्त मुस्लिमांसाठी, अल्पसंख्याक मंत्रालय बनवलं फक्त मुस्लिमांसाठी, फक्त मुस्लिमांसाठी बनवला वक्फ बोर्ड, फक्त मुस्लिमांसाठी बनवलं अल्पसंख्याक विद्यापीठ, भारताचे धार्मिक आधारावर वाटप फक्त मुस्लिमांसाठी, मुस्लिमांसाठी बनवलेला प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट, हिंदू मंदिरांचा नैवेद्य हडप करण्याचा कायदा, मुस्लिमांचे मदरसे चालवण्यासाठी, मुस्लिमांसाठी हज यात्रेच्या सबसिडीचा नियम, मुस्लिमांसाठी सांप्रदायिक हिंसा विरोधी नियम विधेयक संसदेमध्ये सादर. पण हे विधेयक संसदेला पास होऊ दिलं नाही, कारण भाजपला त्यावेळेला विरोध केला. काँग्रेसनं हे विधेयक पुन्हा आणलं फक्त मुस्लिमांसाठी. पण हे विधेयक पास झालं नाही आपल्या सुदैवानं. तर हिंदूंचा नाश करायला फक्त 10 वर्ष लागली असती. कोणाला काही शंका असेल तर गुगलवर जाऊन तुम्ही वाचू शकता. शांतपणे देशाला इस्लामिक देश बनवण्याची तयारी काँग्रेसची होती. हिंदूंना फक्त आरक्षण देऊ करायचं. हिंदू समाज नेहमी उधळपट्टी आणि आपापसात भांडत राहावा आणि गजवाय हिंदने इस्लामावादाचं षडयंत्र हे कधी हिंदूंना समजूच शकलं नाही. हिंदूंना दुय्यम नागरिकत्वाच बनवण्यासाठी हिंदू कोड विधेयक आणलं, तेही मुसलमानांसाठीच. जर हे तुम्ही जास्तीत जास्त शेअर केलं तर ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्याला भविष्यामध्ये हिंदूंना नेमकं काय करायचं आहे हे कळेल. धन्यवाद.